नमस्कार मित्रांनो, मी अक्षय चव्हाण. माझ्या अक्षय चव्हाण ब्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे. तर मी आज आलो आहे कणकवलीतील सावडव या धबधब्यावरती आणि तोच तुम्हाला मी आज दाखवणार आहे. तर या ठिकाणी यायचं कसं तरी तुम्हाला दाखवतो आहे. मित्रांनो, हा मुंबई गोवा हायवे आहे. या साईडला मुंबई आहे, समोरच्या साईडला गोवा आहे. मुंबईवरून गोव्याकडे जाताना राईट साईडला एक फाटा आहे सावडव गावाचा, सावडव, आणि तिथे लिहिलं पण आहे सावडव धबधबा. तिथून एक 3-4 किलोमीटर आतमध्ये तो धबधबा आहे. तिथून आत आल्यानंतर एक 2-3 किलोमीटरवरती आल्यानंतर परत एक फाटा आहे आणि त्या ठिकाणी लिहिलं आहे बघा सावडव धबधबा म्हणून. तिथे गेट पण लावला त्यांनी. ग्रामपंचायत जे आहे सावडव त्यांच्यामार्फत इथे पैसे घेतले जातात, म्हणजे तिकीट असतं 10 रुपये प्रत्येक माणसामागे. तर ते काढून आता आम्ही आता आलो इकडे. इथे आल्यानंतर पण मला समजलं की इथे गाडी पार्कचे पण 40 रुपये आहे, म्हणजे 4 व्हीलरचे पार्किंगचे पण 40 रुपये आहेत. तर ते इथे आपल्याला बघायला मिळते असं तिकीट आहे. आणि खाली जे आहेत त्या पर पर्सन 10 रुपयाच्या पावत्या आहेत. मी इथे गाडी पार्क केली आहे आणि आता माझ्या पाठीमागेच एक्झॅक्ट धबधबाचं लोकेशन जे आहे ते आहे. पण त्याआधी बघा इकडे सर्वत्र दुकानं वगैरे आहेत खूप सारी. आता हे उन्हाळ्यातून तुम्हाला बघायला मिळणार नाही कारण पाणी नसतं या ठिकाणी. आता पावसातून खूप छान व्ह्यू असतो या ठिकाणी, म्हणूनच हे सर्व इथं आता गर्दी वगैरे तुम्हाला पाहायला मिळेल. जेव्हा मी मागे आलो होतो तेव्हा असं काही नव्हतं, जस्ट सगळं जमीन रान वगैरे होतं या ठिकाणी. पण आता त्यांनी खूप डेव्हलप केलं आहे, खूप छान केलं आहे. रंगरंगोटी, इथली जी स्वच्छता वगैरे आहे त्याचेच पैसे ते लोक इथे चार्ज करतात. आणि ते ठीक आहे कारण इथे सर्व सिक्युरिटी वगैरे सगळं आहे, त्यामुळे तेवढे तर चार्ज असायलाच पाहिजे असं मला वाटतं. मी तुम्हाला दाखवते मागूनच सावडवचा धबधबा आहे ना तो दाखवते. आपण खाली उतरायचं आहे, इथली जी जागा आहे ती सगळी एक्सप्लोर करायची, सगळी बघायची. तर हा समोर आहे तो सावडवचा धबधबा आहे मित्रांनो. मी आता वरती आहे आणि वरतूनच दाखवते. खाली जायचं आहे पण इथून तुम्हाला मी झूम करून दाखवते पहिल्यांदाच वरून कसा दिसतो ते. मित्रांनो इकडे बघा दुकानं वगैरे बरीचशी आहेत, म्हणजे धबधबा आहे, मग त्या ठिकाणी काय खायचं पियचं हवं तर, म्हणजे मक्का वगैरे भाजून वगैरे जो असतो ना चटणी लिंबू लावून ते किंवा चटरपटात जे खायचं असतं ते लोक इथे येऊन म्हणजे खातात जास्त धबधब्याच्या वगैरे थंडीच्या ठिकाणी भिजतात वगैरे म्हणून. तर ते इथे नक्कीच तुम्हाला बघायला मिळेल या दुकानातून. आता इथे एक मोठा गेट आहे खाली उतरायला. त्याआधी इथे इकडे ना फ्रेम वगैरे पण बनवले आहेत तुम्हाला फोटो काढण्यासाठी, सेल्फी काढण्यासाठी किंवा असं काय काय त्यांनी बनवलं आहे इथे ते सिमेंटचं वगैरे. पण ते खूप नॅचरल असं वाटते, कलर वगैरे त्यांना देऊन. सावडव धबधब्याचा जो गेट आहे यातून आतमध्ये आपल्याला जायचं आहे. माझ्यासोबत ज्या काकी वगैरे आल्या होत्या सर्व त्या इथे बघा फोटो काढतात त्या फ्रेममध्ये. इकडे ग्रामपंचायतनेच एक टॉवर बनवला आहे उंचसा, म्हणजे तिथून सर्वत्र बघू शकतो आपण, म्हणजे निगराणी ठेवू शकतो आपण त्या जागेवरच्या धबधब्यावरती किंवा जागेवर वगैरे. तसं तिथे वरती पण आपण जाऊ शकतो, चढू शकतो, ते पण तुम्हाला मी दाखवेन. त्याआधी बघा इकडे कशी फोटोग्राफी वगैरे चालली आहे. खूप छान आहे फोटो काढण्यासाठी तर जास्तीत जास्त चांगलं आहे, म्हणजे हे स्पॉट आहे तो चांगला आहे म्हणून तुम्हाला मी सांगतो की फोटो काढण्यासाठी चांगलं आहे. या ठिकाणी पण बघा झाडं वगैरे जे आहेत ना नॅचरली जी झाडं आहेत त्याच्या खाली खूप मस्त असे बेंच वगैरे बनवले आहेत बसण्यासाठी. मित्रांनो आपण आता खालून कसं वाटतं ते तुम्हाला बघण्यात खूप मजा येईल. तर बघा इथून असं आहे धबधबा, म्हणजे पुढे मी आलो आहे गेटच्या इथून आणि तिथून दाखवते. तर माणसं आमची जी आली होती माझ्यासोबत ती चालली आहेत खाली. तर मला पण आता जायचं आहे खाली, तर जाऊया. तसं मी पाहिलं आहे धबधबा याच्या आधी पण तेव्हा मी आलो तेव्हा पाणी कमी होतं आणि तेव्हा पण मी व्हिडिओ केला होता. पाणी नाहीच्या बरोबर होतं, थोडंसं स्वाद होतं. पण आता प्रॉपर पावसातून मी आलो आहे तेव्हा इथे पाणी आपल्याला चांगलं खूप असं बघायला मिळते. पाऊस कमी असल्यामुळे पाणी कमी आहे, तुम्हाला मी आधी पण सांगितले. तर मित्रांनो फायनल आपण आता सावडवच्या धबधब्यावरती आलो आहे. तुम्हाला दिसतंय बोर्ड लावला आहे, वाट आहे, आपण जाऊया खाली. टायमिंग किती धबधबा चालू असतो, हा टायमिंग आहे. हा खूप मस्त धबधबा आहे. आमची काही लोक खाली पण तिथे आपण तिथे जाऊया, चला. इथून गेलं तर
चांगला व्ह्यू येतो. आपण आधी जाऊया नंतर मग आपण निघालो खाली नदी. खूप असा मस्त फोटो आहे. मी खूप एन्जॉय करतोय. तुम्ही पण आलात तर मस्त एन्जॉय करायला छान असं बसायला गेले. तर मित्रांनो, मी फायनली खाली आलो बघा. पाठीमागे माझा सुंदर असा व्ह्यू आहे सावडव धबधब्याचा. खूप मस्त वाटते. पहिले जेव्हा आलो होतो तेव्हा खूप वेगळं होतं आणि आता खूप वेगळं गेले. खूप छान बनवलं आहे ते. पाठीमागे पण बसायला वगैरे बनवलं मस्त. हे चढायला वगैरे पायऱ्या वगैरे खूप छान केल्या आहेत. छान असा आहे सावडव धबधबा. माझा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच यायचं म्हणून होईल. आणि समोर एकदम धबधबा आहे. नदीमध्ये आलो आहे. आमच्यासोबत जे माणसं आले होते ते इथे खूप छान असे फोटो काढतात. खूप छान असा व्ह्यू आहे बघा. खूप मस्त वाटते. मित्रांनो, मी इथे उभा आहे ना, तर ते जे तुषार उडतात ना पाण्याचे, ते खूप थंड असे वाटतात. माझ्या खूप हवा लागते इकडे. आपल्या कॅमेऱ्यामध्ये बरंच छोटा वाटतो धबधबा उंचीला, पण बराच उंच आहे. वरती जे झाड आहे ते केवढं मोठं आहे बघा. खूप म्हणजे खूप मस्त एकदम. तुम्ही जर इकडे कधी आलात तर खूप छान वाटेल, तुम्हाला आवडेल पण. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आलात तर वरती वगैरे चढण्याच्या भानगडीत पडू नका. चढायला खूप चांगलं आहे इकडे, पण शेवाळ वगैरे असल्यामुळे पडू शकता. त्यामुळे खालूनच खूप छान असा आनंद या धबधब्यात तुम्ही घेऊ शकता. कारण आणि छोटं पाणी आहे तिथे पोहू शकता. इकडे खाली छोटं पाणी आहे, इकडे पण पोहू शकता. एकदम पुढे जायची गरज नाही आहे. खूप मजा येईल तुम्हाला. आणि ती जी सुधारणा आहे ती खूप छान वाटली. जेव्हा मागच्या वेळेला मी आलो होतो तेव्हा काहीच नव्हतं इथे, आणि आता इथे बरंच काही सुधारणा झाली आहे.
मित्रांनो मी चाललो आता घरी, खूप मजा केली. माझा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला पण यायचं म्हणून होईल, नक्कीच या आणि मजा करायची. एक वेगळा आनंद मिळतो धबधब्याच्या इथे आल्यानंतर. आणि हा खूप छान असा हा सावडवचा धबधबा आहे, खूप मस्त आहे. मित्रांनो पुन्हा एकदा मी वरती आलो आहे. या ठिकाणी बघा काही लोक असे म्हणजे आनंद घेतात, पाण्यात डुंबतायत, बसून जेवतायत, खातायत. मस्त आहे तिथे जागा, प्लेन वगैरे. तर त्या ठिकाणी ते स्पीकर वगैरे लावून गाणी वगैरे ऐकतात, जेवतायत, खूप छान मजा करतात. आज थोडी गर्दी कमी आहे. हे बघा इकडे पूर्ण असं मोकळं आहे, लादी टाईप घातलं आहे खाली. मी तुम्हाला बोललो ना वरती जाता येतं टॉवरवरती, तर तिकडे वरती जाऊया. या ठिकाणी ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअर वरती आहे. तिथे एक छोटंसं रूम पण आहे. या ठिकाणी थोडासा व्ह्यू दिसतोय धबधब्याचा. आता मी आलो आहे तो म्हणजे फर्स्ट फ्लोअरवरती आलो आहे. या साईडला राईटला बघा थोडासा पैसेज आहे आणि तो फर्स्ट फ्लोअरचा आहे. हा टॉवर कशासाठी बांधला आहे हे मला नाही माहिती. तुम्हाला कोणाला माहीत असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो. समोर आहे पार्किंग. पार्किंगची खूप सारी जागा इथे आहे, कुठे तुम्ही गाडी पार्क करू शकता. मी इथे समोर पार्क केली बघा गाडी. आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून वरती आलो आहे टॉवरवरती. ह्या तसं वरती असं काय बघण्यासारखं नाही आहे, पण मला पण थोडी उत्सुकता होती की याच्यावरून किती याच्या उंचीवरून आणखीन आजूबाजूचं काय दिसतं का ते बघूया, म्हणून वरती आलो. इथे बघा खाली जे ग्राउंड मी उभं होतो ते इथे आहे. इकडे सारी दुकानं या साईडला आणि इथे चेंजिंग रूम आहे. ते बघा महिलांसाठी आणि पुरुषांसाठी चेंजिंग रूम पण बांधलेत. म्हणजे इथे आल्यानंतर लोक भिजणार हे 100%, त्यांना माहिती आहे. म्हणूनसाठी ते इथे चेंजिंग रूम वगैरे बांधलेत. चांगली सोय केली आहे, हे असं असायलाच पाहिजे, नक्कीच मस्त आहे. तर सेकंड फ्लोअरला जाऊया आपण. आता मी सेकंड फ्लोअरला आलो आहे वरती. या ठिकाणावरून खूप छान दिसतंय. धबधबा नाही दिसत आहे कारण इथे झाडं वगैरे आहेत ना, तर धबधबा इथून नाही दिसत, थोडंसंच दिसतोय. वरचा जो भाग आहे ना तो दिसतोय. आपण खालून पाहिल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की कसा आहे तो धबधबा, पण तो फक्त वरचा तेवढा भाग दिसतोय. आता इथून आजूबाजूचा निसर्ग खूप छान वाटतोय मित्रांनो. बघा इथे एक रूम आहे बघा वरती, तुम्हाला म्हटलं ना मी रूम आहे वरती. तर या ठिकाणी तो रूम आहे, विंडो वगैरे आहेत आणि त्याच्यातून मी तुम्हाला खाली पण दाखवतोय. हा इकडचा तो मगाचाच ग्राउंड आहे. या ठिकाणावरून पार्किंग दिसेल सेम. तर आता मी वरती आलो आहे आणि वरतून मला आजूबाजूला ना बरंच काय काय दिसते. या ठिकाणी एक धरणासारखी भिंत पण मला दिसते. मी तुम्हाला झूम करून दाखवतो आहे. नक्कीच मला असं तरी असं वाटतं की धरण आहे ते. बघूया तिथपर्यंत आपल्याला कॅमेरा पोचतो काय. ते बघा इथे असं धरणसारखं काहीतरी आहे. नक्कीच ते धरण असावं असं मला वाटते मित्रांनो. सावडवचा धबधबा आहे ना तो खूप छान आहे, बघण्यासारखं खूप आहे. दिवसभराचा वेळ घालवण्यासाठी पण खूप आहे. जेवण पण आपण इथे करून खाऊ शकतो असं पण आहे. हे बघा इथे माझ्यासोबत जे लोक आले होते ना, सगळ्यांनी फोटो वगैरे काढून त्यांची मनं खूप अशी भरली आहेत. खूप त्यांनी मजा केली, मस्ती केली. इथे कोण भिजलं नाही आहे. टॉवरवर तुम्ही खाली आलो आहे. आता इकडे सगळे बसलेत, काय तर मका खायचं आहे भाजलेला, म्हणून वाट बघतायत आणि हसतायत वगैरे. तर मका खायचा मी पण घेतला बघा अर्धा. आता मका खायचा आणि घरी जायचं. मित्रांनो आत्ताचा जो व्हिडिओ आजचा तुम्हाला कसा वाटला सावडवचा मला नक्कीच कमेंट करून सांगा. कारण मी असेच कोकणातले जिकडे तिकडे फिरतो तिकडचे व्हिडिओ मी करत असतो. तर त्याचप्रमाणे आजचा पण व्हिडिओ मी करतो आहे. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल शेअर करा, लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो.